श्री गुरुचरित्र अध्याय 38 श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी पुढे चरित्र चाले कैसे विस्तारावे कृपेसी म्हणून चरणी लागला. सिद्धमणी नामधारकासी तू जे जे मन पुससी संतोष होती आम्हासी गुरुचरित्र आठविता नित्य समाराधना देखा करीत होते भक्त अनेक कधी नाही आरानुक नाही ऐसा दिवस नाही. ऐसे होता एके दिवशी दुर्बळत्वीचा आला पैयेसी असे काश्यप गोत्रेसी नाम तया भास्कर. ते दिवशी भक्तजन करीत होते आराधन उठवितात तया ब्राह्मण भोजन करी म्हणून या. संकल्प करून तो ब्राह्मण श्री गुरुसी भिक्षा करविना आपण सर्व सोपस्कार घेऊन आला होता परियेसा. त्रिवर्गाच्या पुरते देखा सर्व असे तंदुल कणिक वरकड त्या प्रामाणिक सोपस्कार असे त्यापासी. भोजन करिता झाला निशी आपण आला मठासी. गाठोडी ठेवी आपुले उशी मग निद्रा करी देखा. नित्यगडे एसेची तयासी भक्त येती आराधनेसी. आरानुक नसे त्यासी नित्य जेवी समाराधनी. समस्त त्यासी हासती पहाओ समाराधनेची आयती. घेऊन आला असे भक्ती आपण जेवी नित्य समाराधनी. मास दिन क्रमिलांवरी समस्त मिळवणी द्विजवरी. परिहास करीती अपारी श्री गुरुमूर्ती ऐकिले. बोलावी ती त्या ब्राह्मणासी आजी भिक्षा करावयासी. संपाक करी वेगेसी म्हणून श्री गुरु कृपा सिंधू. एकोणी श्री गुरुच्या बोला संतोष अपार द्विजा झाला. चरणावरी माता ठेवला हर्षे गेला आयतीसी. आणिले द्वर शेरघृत शाखा दोन्ही त्यापुरत. स्नान करून शुचिरभूत स्वयंपाक केला तैवेळी. समस्त ब्राह्मण तैवेळी मिळून आले श्री गुरुजवळी. म्हणती आजी आमुची पाडी यावनाड अन्न घरी. नित्य होते समाराधन आम्ही जेवितो मिष्टान्न. कैसा हा आला ब्राह्मण आजी राहिला समाराधना. श्री गुरु म्हणती दिजांसी नका जाऊ घरासी. शीघ्र जावे आंघोळीसी येऊन येथेची जेवा तुम्ही आजी. समस्त गेले स्नानासी श्री गुरु बोलती त्या ब्राह्मणासी. शीघ्र घरी गा होईल निशी ब्राह्मण अपार सांगितले. स्वयंपाक त्याला तक्षण सांगत असे श्री गुरुसी ब्राह्मण. निरोप देतीचा धावून ब्राह्मण समस्त पाचारी. ब्राह्मण म्हणती तयासी स्वयंपाक वावया होईल निशी. तुवा शीघ्र श्री गुरुसी भिक्षा करावी जाय वेगी. ऐसे कोणी तो ब्राह्मण गेला श्री गुरुजवळी आपण. ब्राह्मण न येती ऐसे म्हणे आपण जेवू अपरात्री. श्री गुरु म्हणती तयासी नेम असे आजी आम्हासी. सहपंक्तीने ब्राह्मणासी जेवू आम्ही निर्धारी. ब्राह्मणांसहित आम्हासी जेवू वाढी घे तू परियेसी. जरी अंगीकार न करसी न जेवू तुझे घरी आम्ही. ब्राह्मण म्हणे श्री गुरुसी जो निरोप द्याला आपणासी. तोची निरोप माझी शिरसी ब्राह्मणांसहित जेव घालीन. ब्राह्मण म्हणे विचारी श्री गुरु असी पुरुषावतारी. न कडे बोले कवने परी आपले वाक्य सत्य करील. मग काय करीतो ब्राह्मण विनवीत असे कर जोडून. मज न येती ब्राह्मण विनोद करती माझ्या बोला. श्री गुरु आणि शिष्यांसी निरोपितीचा वेगेसी. बोलावणी आणि ब्राह्मणांसी भोजन करा म्हणून. शिष्य गेला धावत समस्त ब्राह्मणांते बोलावित. स्नाने करून आले त्वरित श्री गुरु मठा जवळीक. श्री गुरु निरोपिती तयासी पत्रावळी करा वेगेसी. जेव्हा आज सहकुटुंबेशी ब्राह्मण करीतो आराधना. 4 पत्रावळी कराव्या तुम्ही तात्काळी. उभा होता ब्राह्मण जवळी त्यासी स्वामी निरोपिती. या समस्त ब्राह्मणांशी विनंती करावी तुवायशी. तुम्ही यावे सहकुटुंबेशी आपण करीतो आराधना. श्री गुरुचा निरोप घेऊन विनवीत असे तो ब्राह्मण. बीज म्हणती त्यास हासोन काय जेव्हा म्हणतो सामा. वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणती निंदा न करा श्री गुरु एकती. जैसे श्री गुरु निरोपिती तैसे बोलला तो ब्राह्मण. हो का बर्वे बर्वे म्हणती सकळ पत्रावळी करीती. ब्राह्मण श्री गुरु पूजा त्वरिती करिता झाला उपचारी. मनपूर्वक करी भक्ती बरवी केली मंगला तरी. तेने श्री गुरु संतोषती ठाय घाला म्हणती वेगे. स्वयंपाक आणून आपणा जवळी ठेवी म्हणती तैवेळी. आणून या तात्काळी श्री गुरु जवळी ठेवला. श्री गुरु म्हणते ब्राह्मणासी आपले वस्त्र घेऊन अन्नासी. झाकोणी ठेवी आम्हांपाशी म्हणून वस्त्र देती तैवेळी. झाकिले वस्त्र अन्नावरी कमंडली उदके घेऊन करी. श्री गुरु प्रेक्षिती अन्नावरी अभिमंत्रोणी तैवेळी. बोलावणी म्हणते ब्राह्मणासी उघडो नको अन्नासी. काढून नेऊन समस्तांसी वाढी वेगी म्हणून या. तूप घालून गटात आतुनी घे आणि कात. वाडी वेगी ऐसे म्हणत निरोप देती श्री गुरु. श्री गुरु म्हणते ब्राह्मणासी वाढू लागा या द्विजासी. आणि उठिले बहुवासी वाढू लागले तैवेळी. भरोणी नेती तितके अन्न पुन्हा मागुती परिपूर्ण. घृत वरले असे पूर्ण
घट ओतून नेताती. वाढीले समस्त पंक्तीशी सहपंक्ती श्री गुरुसी जेवी ताती अतिहर्षी द्विजवर पुसत असे. घृत असे आपले करी वाढीत असे महापुरी. विप्रमंती पुरे करी आकंठवरी जेविलो. तृप्त झाले ब्राह्मण देखा हस्तक्षालन करीती मुका. उच्चिष्टे काढीती तात्काळिका आश्चर्य करती तैवेळी. तांबूलादी देती समस्तांसी श्री गुरु बोलावणी तयांसी. बोलवा म्हणते आपले कलत्र पुत्रांसी समस्त येऊनी जेवितील. आले विप्र कुड समस्त जेवून गेले पंचामृत. श्री गुरु मागुती निरोपित शूद्रादी ग्रामलोक बोलवा. त्यांचे स्त्रिया पुत्रांसहित बोलावे शीघ्र असे म्हणत. पाचारिता आले समस्त जेवून गेले तैवेळी. श्रीगुरुपुसी ब्राह्मणासी आता कोण राहिले ग्रामवासी. ते सांगती स्वामी यासी अत्यंत आहे ती उरले. बोलवा त्या समस्तांसी अन्न द्यावे वाढून त्यासी. जितुके मागती तृप्तीसी तितुके द्यावे अन्न वेगी. तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही बुका. सांक ताती श्री गुरुनायका डांगोरा पिटा रामात. कोणी असती क्षुधाक्रांत त्यासी बोलवावे त्वरित. ऐसे श्री गुरु निरोपित हिंडले ग्रामी तैवेळी. प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेवले परियेसी. मग निरोपित त्या द्विजांसी भोजन तुवा करावे. श्री गुरु निरोपे भोजन केले मागुती जाऊनी अन्न पाहिले. आपण जितके होते केले तितके उरले असे अन्न. श्री गुरु म्हणती तयासी घेऊन जावे अन्न त्वरितेसी. घालावे जळात जळचरांसी तृप्त होती तेही जीव. हेतुके झाली यावरी श्री गुरु त्या द्विजाते पाचारी. वर देती चरिद्र दुरी पुत्रपौत्री होती तुझ. समस्त झाले तटस्थ देखील अति कौतुक म्हणत. अन्न केले होते किंचित चारी सहस्र केवी जेविले. एकमंती श्री गुरुकर्णी स्मरली असेल अन्नपूर्णा. अवतार पुरुष परिपूर्णी श्री नृस सरस्वती. नर दिसतो दंडधारी सत्यत्रैमूर्ती अवतारी. न कडे महिमा असे अपारी म्हणती लोक अनेक अपार चरित्रता अमित हो सांगता. क्षितिवरी समस्त दैवत तयाचे नव्हे सामर्थ्य. इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे अन्नपूर्तिक द्विज चतुर्सहस्र भोजनम नाम अष्टात्रिशोत्तमोध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.